झी 24 तास एक पाऊल पुढे। 2012 साठीच्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांची घोषणा दिल्लीमध्ये करण्यात आली। यावेळी राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांमध्ये विविध कॅटेगरीमध्ये मराठीचा दबदबा पुन्हा एकदा पाहायला मिळाला। 60व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांची घोषणा दिल्लीत करण्यात आली। यावेळेच्या पुरस्कारांमध्ये मराठीचंही नाणं खणखणीत वाजलं, कारण बेस्ट फीचर फिल्मचा अवॉर्ड पानसिंग तोमरनं पटकावला असला तरी प्रादेशिक भाषांसाठीचा मराठीकरिता सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार पटकावला तो इन्व्हेस्टमेंटनं। रत्नाकर मतकरी दिग्दर्शित या सिनेमानं राष्ट्रीय पुरस्कारावरती मोहोर उमटवली। मुलांना असल्या हिंसक गोष्टींपासून लांबच ठेवा। विशेष ज्युरी पुरस्कारही मिळवला तो धग या मराठी सिनेमानंच। सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक शिवाजी पाटील, अभिनेत्री उषा जाधव हिला अभिनयाचा पुरस्कार मिळाला तो धग या सिनेमासाठीच। पानसिंग तोमर या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला तो इरफान खान। मात्र या पुरस्कारात विभागणी झाली ती मराठी अभिनेत्याबरोबर। अनुमती या सिनेमासाठी मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला। पेशंट वाचणं आणि रिकव्हर होणं यात फरक आहे। बाबा, पैसे नाहीयेत तुमच्याकडे। तर पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला तो आरती अंकलीकर यांना। तर उत्कृष्ट पार्श्वगायक ठरला तो शंकर महादेवन। तर इतर कॅटेगरीमध्ये चित्ता गँग, कहाणी, गँग ऑफ वासेपूर, देख इंडियन सर्कस, विकी डोनर आणि तलाश या सिनेमांचाही दबदबा पाहायला मिळाला। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।